पनवेलमधील करंजाडे परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय शुभम मारुती पवार यांच्या हत्येप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम पवार हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. 7 जुलै रोजी कामावरून घरी आल्यानंतर मित्राचा फोन आल्याने ते घराबाहेर गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने नातेवाईकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. शोध मोहिमेदरम्यान 8 जुलै रोजी वरचे ओवळे येथील रिक्षा स्टँड समोर त्यांची मोटरसायकल आणि इलेक्ट्रिशियनचे साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. त्याच दिवशी दुपारी महात्मा फुले कॉलेजजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे डबक्यात शुभम यांचा मृतदेह सापडला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 10 जुलै रोजी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पनवेल शहर पोलीस करत असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा आदर्श लाईव्ह न्यूज. माझ्या भावाचा पहिले तर प्रथम जसं मी सांगितलेलं की सुसाईड केला आहे त्यांनी. नंतर आम्हाला समजलं होतं, जसे एव्हिडन्स आम्हाला दिसत होते काही गोष्टीवरती, तर आम्हाला वाटलं, आम्हाला माहिती होतं की बाबा सुसाईड करणार नाही, जसं ते सगळं दिसलं. तर आम्ही खूप ठाम होतो की काहीतरी प्रकरण वेगळंच आहे. पोलिसांनी त्यांच्या हिशोबाने लावलं की सुसाईड. आम्ही ठाम होतो. आम्ही सरांशी कोऑर्डिनेट केला, सरांशी बोललो, सरांनी आमची खूप मदत केली. रात्रीचे 2-2, 3-3 वाजता सुद्धा तर आमच्यासाठी आलेले आहे. आणि हे होते म्हणून आम्हाला खूप खूप हेल्प झाली जस्टिस मिळण्यामध्ये. आणि तेव्हा जाऊन आम्ही जे हॉस्पिटलमध्ये गेलो, तेव्हा आम्हाला समजलं की जे हॉस्पिटलच्या रिपोर्टिंग खरंच मर्डर झालेला आहे, तो पण गळा दाबून मर्डर केलेला आहे. खरं तर पोलिसांना तुम्हाला सांगितलं की आत्महत्येचं प्रथमदर्शनी आहे. तुम्ही जेव्हा पनवेल उपजिल्हा गेलात पीएम साठी, तिथे काय घटना घडली? पीएम साठी जिथं आम्ही पनवेलला गेलतो, पनवेलला आमचा पीएम 6 घंटे तर त्या लोकांनी फक्त आम्हाला थांबून ठेवलेलं. आम्हाला बोलले आता करतो, नंतर करतो, पण 7 घंटे बॉडी तिकडे ठेवलेली हॉस्पिटलमध्ये. तो लोक पीएम करायला रेडीच नाही. आमच्यातल्यांनी हात जोडले, बोलले की नाही करा, झाले बॉडी, पण ते काय रेडीच नाही. ते त्यांच्या असं झालं की त्यांच्या इगोवर आली गोष्ट. असं करून त्यांनी ते तिथून टाळाटाळ केली आणि शेवटी संध्याकाळचे 7 वाजवलं. आणि असं झालं की आता 7 वाजले तर पीएम होणार नाही मिडल ऑफ नाईट मध्ये. मग शेवटी सरांच्या सहकार्याने जे हॉस्पिटल वगैरे तिथे गेलो आम्ही. तिकडे लवकरात लवकर आमचं पीएम केला. तिथं आम्हाला रिपोर्ट भेटला मध्ये रात्रीमध्ये. आम्ही आमचे 4 भाऊ आम्ही पूर्ण रात्र जागे राहून आम्ही तिथे थांबलो. तिथं आम्हाला रिपोर्ट मध्ये समजलं की आम्हाला आमच्या भावाचा मर्डर केला, तो पण गळा दाबून मर्डर केलेला रिपोर्ट मध्ये समजलं. आता गुन्हा दाखल वगैरे केला का? एफआयआर दाखल केली का पोलिसांनी? तपास सुरू आहे का त्या हिशोबाने? आता एफआयआर दाखल केलेली आहे. जो सस्पेक्ट भेटलेला आहे त्याच्यावर एफआयआर दाखल केलेली आहे. अजून ज्याच्यावर संशय आहे ते पण पोलीस बघतात. आता सहकार्य करत आहे. पोलीस ऑफिसर्स आले मोठे मोठे, हा सकाळपासून बसले, विचारलं शुभम मारुती पवार, वय वर्ष 27, राहिला करंजाड्याला आहे. आणि त्याचं वरच्या ओवण्याच्या तिथं सेक्टर 1 मध्ये करंजाड्याच्या तिथे मृत अवस्थेमध्ये ते आढळले. आणि मला त्यांच्या नातेवाईकांचा फोन आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला सरकारी दवाखान्यामध्ये भेट घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सदर व्यक्तीचा हा खून झालेला आहे. आम्ही डॉक्टरांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं का हा खून झालेला आहे. तुम्ही जरी बोलत असाल, पोलिसांचं सुरुवातीला म्हणणं होतं की प्रथमदर्शनी आत्महत्या आहे, परंतु आम्ही त्या मताशी ठाम राहिलो. पनवेलचे जे सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आहेत, शिवाजी पाटीलचे डॉक्टर आहेत, त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य नाही केला. म्हणून आम्ही जे हॉस्पिटलला बॉडी घेऊन गेलो. आणि जे हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथला जो रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे का जो मृत्यू पावलेला आमचा नातेवाईक आहे त्याची अक्षरशः गळा दाबून खून करण्यात आलेला आहे. आणि आज सकाळी त्याप्रमाणे पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय बाळासाहेब कुंभारे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, त्याचप्रमाणे एसीपी साहेब, या सगळ्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला आज दिवसभरात अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आमचे पोलीस प्रशासनाला अगदी हात जोडून विनंती आहे का आमचा अगदी तरुण वयाचा 27 वर्षाचा माणूस आज आमच्यातनं निघून गेलेला आहे. त्याच्या पश्चात त्याची पत्नी आहे, 4 वर्षाची लहान मुलगी आहे, आई आहे, भाऊ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना आमची नम्र विनंती आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो आरोपी आहे, ज्यांनी त्यांचा गळा दाबून खून केलेला आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर पकडून
ह्या पीडित कुटुंबाला न्याय द्यावी एवढी मी आरपीआयच्या वतीने ह्या ठिकाणी पोलिसांना मागणी करत आहे. सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांचा फोन आलेला, त्यांनी पण सांगितलंय का आपला हा जो समाज आहे या समाजातल्या मुलाचा खून झालेला आहे, तर तुम्ही तिथे लक्ष द्या. त्यांच्या आदेशाचं पालन करून 2 दिवस कंटिन्यू आम्ही ह्या ठिकाणी उभे आहोत. आणि आज मात्र माझ्याकडे FIR ची कॉपी आहे. त्या FIR वरती खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे.